मी समृद्धीच किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण बनवणार आहोत चवदार असा अंड्याचा पराठा। त्यासाठी लागणारे साहित्य: हिरवी मिरची, लसूणच्या 2-3 पाकळ्या, कोथिंबीर, हळद, मीठ, एक अंड आणि तयार ज्या आपल्या पोळ्या असतात ना त्या इथे मी 2 घेतलेल्या आहेत। आपल्याला या 2 पोळ्या लागणार आहेत। हिरवी मिरची आपल्याला बारीक करून घ्यायची आहे आणि कोथिंबीर कापून घ्यायची। तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी हिरव्या मिरच्या आणि लसूण बारीक करून घेतलेलं आहे। त्याच्यात आपण आता थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ घालणार आहोत आणि कोथिंबीर टाकायची आहे थोडीशी। याच्यात आपण जे अंड घेतलंय ते फोडून घ्यायचंय, ते व्यवस्थित मिक्स करायचं आणि याच्यात जे अंड घेतलंय ते फोडून घ्यायचंय। हे असं चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आपल्याला। मुलांना आवडणारा आणि झटपट होणारा असा पदार्थ आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। शक्यतो मुलांना अंड्या बरोबर अशी पोळी खायची इच्छा नसते, पण याच्या बरोबर आपण अंडा आणि पोळी एकत्र खाणार आहोत, त्याच्यामुळे पोट असं व्यवस्थित भरणार आहे, भरपेट असा नाश्ता होणार आहे मुलांचा। बघू शकता तुम्ही असं मिक्स झालेलं आहे चांगलं व्यवस्थित असं आपलं मिक्स झालेलं आहे। आता आपण या पोळ्या आहे ना, ती एक पोळी खाली ठेवणार आहोत। सरळ टाका, उलटी टाका, तसं काही नाही। तवा आधी गरम करायला ठेवून मग हे मिश्रण त्याच्यावर टाकायचं आहे। उचटणीच्या साहाय्याने ते व्यवस्थित असं पसरवून घ्यायचंय। नंतर जी दुसरी पोळी आहे ती आपण याच्यावर अशी ठेवणार आहोत। यासाठी तुम्हाला सेपरेट अशी पोळी लाटायची गरज नाहीये। ज्या पोळ्या तुमच्या तयार आहेत घरात त्याच्यातूनच हा पराठा तयार होणार आहे, त्यामुळे तो पटकन होणार आहे, झटपट असा होणारा पदार्थ। तुम्ही बघू शकता आपल्या पोळ्या अशा व्यवस्थित त्याच्यात कव्हर झालेल्या आहे। आता याच्यावरून आपण तेल टाकून घेणार आहोत। तेल टाकल्यानंतर व्यवस्थित असं पसरवून मग हे उलटून घ्यायचं आहे पराठा आपला। छान असा खमंग असा वास सुटलेला आहे त्याचा। कोथिंबीरीने तर फार छान चव येणार आहे त्याला। इकडून पण आपण तेल टाकून घेणार आहोत व्यवस्थित शेकण्यासाठी। तुम्ही बघू शकता पिझ्झा सारखा आपला पराठा असा फुगत आहे मस्त। खायला अतिशय चवदार लागणार आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। पराठ्यासारखा छान असा लालसर भाजून घ्यायचा आहे तव्यावर। दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। बघू शकता आपला पराठा मस्त असा फुगलेला आहे आणि व्यवस्थित असा लालसर भाजले गेलेला आहे, खरपूस असा झालेला आहे, खमंग असा। तो आपण ताटात घेणार आहोत। पिझ्झा कटरच्या साहाय्याने त्याला कापायचं आहे। तुमच्याकडे पिझ्झा कटर नसेल तर तुम्ही सुरीने पण कापू शकता। पिझ्झा सारखे असे व्यवस्थित त्याचे 4 भाग करायचे।
इथं पिझ्झा कटरच्या साहाय्याने मी इथं हे पीस याचे करून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता आपला पराठा असा कापलेला आहे मस्त मी. तुम्ही बघू शकता छान असा आपला पराठा तयार झालेला आहे. मी असे एक एक पीस असे पिझ्झा सारखे कापून घेतलेले आहे, जेणेकरून मस्त मुलांना छान आवडणार आहे. पूड असे व्यवस्थित आलेले आहे. पिझ्झा सारखा आपला पराठा झालेला आहे. बघा तुम्ही बघू शकता असं मस्त त्याच्यात बॅटर ते सेट झालेलं आहे. झटपट होणारा पदार्थ आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.